मराठी भाषेच्या सन्मानच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक मंचावर येत आहेत। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वागी सारस्वतजी आहेत। स्वागत आहे सर आपल्या एबीपी माझावर। सगळ्यात पहिला, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक मंचावर येतात, याची गरज काय? दोनों भाई भाषेसाठी, मराठी भाषेसाठी, मातृभाषासाठी एकत्र आले, एका मंचावर आले, हा आनंदाची गोष्ट आहे। आणि उद्धव ठाकरे मोठे भाऊ त्यांनी ताडी दिली, राज ठाकरे साहेबांनी स्वीकारली, ही मोठी गोष्ट आहे। आणि महाराष्ट्राचे राजकारणात सुद्धा या दोघे भाऊंची खूप मोठी गरज आहे। मराठी मनात आहे, महाराष्ट्रीय जे लोक आहेत त्यांच्या मनात असं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये संपूर्ण महानगरपालिकांचे जिथे जिथे इलेक्शन होत आहे तिथे तिथे परिवर्तन घडेल। आणि परिवर्तनासाठी हृदय परिवर्तन होतो। उद्धव साहेबांनी मन मोठं करून राजसाहेबांचा जो आमंत्रण आहे तो स्वीकारलेला आहे। आमंत्रण होता मराठी भाषेसाठी, मराठी भाषेची अस्मितासाठी। हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र आले आणि हा विजय जो मिळाला आहे राजसाहेबांचे कर्तृत्वाला, आम्ही जो आंदोलन पुकारलं होतं त्याला जो विजय मिळाला आहे त्याचा जल्लोष करण्यासाठी आता आम्ही सगळे एकत्र येत आहे। उद्धव साहेब आणि राजसाहेब या दोघे भाऊंचे नावाने निमंत्रण गेलेलं आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला आम्ही निमंत्रण दिलं आहे। पक्षाचा झेंडा नको, कुठलाही पक्ष नको, फक्त मराठी आणि मराठीसाठी हा एकीकरण होत आहे आणि या एकीकरणाचा स्वागत केलाच पाहिजे। मराठी भाषेच्या सन्मानसाठी एक मंचावर येत आहेत। आता तर सध्या तर असं बोललं जातोय, पण हा नवीन एक युती होईल, ठाकरे बंधू सोबत येतील, नवीन युती होतील, असा एक सुरुवात आहे का? युतीचा आतापर्यंत काही मला काही दिसत नाही, कारण युती संदर्भात आतापर्यंत कुठलीही चर्चा झालेली नाही, कुठलाही औपचारिक किंवा अनौपचारिक प्रस्तावसुद्धा नाही आहे। जर उद्धव साहेबांची शिवसेनेतर्फे एखादा असा प्रस्ताव आला युतीसाठी तर मला असं वाटतं की राजसाहेब निर्णय घेतील आणि दिलखुलासपणे, राजसाहेब दिलखुलास व्यक्तिमत्व आहे, जे करतायत ते रोखठोक करतायत आणि रोखठोक केल्यानंतर कोणालाही लपून छुपून करणार नाही। जर युतीचा प्रस्ताव आला तर मला असं वाटतं की राजसाहेब ठाकरेसुद्धा संवेदनशीलता दाखवणार आणि महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय करणार। वेळ अशी आलेली आहे का की दोन्ही ठाकरे बंधूंनी राजनीतीमध्ये युती करून सोबत यावं? मी राजसाहेबांचा सैनिक आहे, मी राजसाहेबांसोबत आहे। राजसाहेब सिंहासारखे वावरत आहेत आणि सर्वांना माहिती आहे की शिवसेनासुद्धा सिंहाचा चिन्ह घेऊन फिरत होते। आम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेसुद्धा एक सिंह आहे। महाराष्ट्रामध्ये जर दोन्ही भाऊ एकत्र आले आणि सिंहगर्जना केली तर महाराष्ट्राची पॉलिटिक्समध्ये आमूल परिवर्तन होईल, ही मला खात्री आहे। पण युतीचा जेव्हा संदर्भ येतो तेव्हा मी निर्णय करू शकत नाही। मी राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांचा जो आदेश होईल, राजसाहेब सांगतील उद्धव साहेबांबरोबर जायचे आहे, आम्ही एकत्रपणे काम करू आणि महाराष्ट्रासाठी काम करू। मी हिंदी भाषिक असून राजसाहेबांचा जो हिंदी सक्ती विरोधातला मुद्दा आहे त्याला समर्थन दिलं आहे। प्रत्येक ठिकाणी मी बोलतोय, मराठीत बोलतोय आणि माझे लोकांना जो हिंदी भाषिक आहे त्यांनासुद्धा नेहमी सांगतोय की तुम्ही जिथे राहतात तिथली भाषाचा वापर करा, मराठीत बोला। महाराष्ट्रामध्ये राहायचे असेल तर मराठीत बोललं पाहिजे। परवा दिवशीची घटना आहे ओडिसाची। ओडिसामध्ये भाजपचे सरकार आहे, तिथले स्पीकर आहे भाजपचे आहे। एक आमदार तिथे हिंदीमध्ये बोलायला लागला तर तिथली विधानसभामध्ये स्पीकरने थेट सांगितलं की हिंदीमध्ये बोलायचं नाही, इथे जर बोलायचे असेल तर ओडिया किंवा इंग्रजीत बोला। ओडिसामध्ये तुम्हाला चालतो, महाराष्ट्रामध्ये का चालत नाही? महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती का हवी होती? त्याच्या मागचं कारण काय होतं? हा ॲनालिसिस करण्याची वेळ आलेली आहे।
याचा अर्थ असा आहे की भाजप जिथे जिथे आहे तिथे ते सुखरूप आहे आणि महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांची सत्ता काबीज करायची आहे. त्यामुळे हिंदीचे मतांची लाचारीसाठी हे सगळा व्यवहार होत होता, जो राजसाहेबांनी हाणून पाडलं. आता तो GR शासनाने मागे घेतलेला आहे. आम्हाला खूप आनंद आहे आणि या आनंदासाठी जल्लोष 5 तारखेला डोम थिएटरमध्ये वरळीला होणार आहे. उद्धव साहेब येत आहेत आणि राजसाहेबांनी प्रत्येक मराठी जनाला आमंत्रण दिलं आहे की तुम्ही झेंडा सोडा, पक्ष सोडा, मराठीसाठी एकत्रित या आणि जो लोक एकत्रित येणार ते आमचे आहे, महाराष्ट्राचे आहे, त्यांच्यासोबत आम्ही उभे राहू. आता तर दोघे भाऊ जे आहेत ते सोबत येत आहेत, एक मंचवर येत आहेत. पण जे काय 2006मध्ये घडलं, राजसाहेबांनी आपली पार्टीची जी स्थापना केली, उद्धव ठाकरेने जे काय केलं त्यांना एक वारसदार केलं गेलं होतं, त्याच्या विरोधात केलं. त्यांनी नवीन पक्ष काढला आणि हेच शिवसैनिक जे उद्धव साहेबांसोबत होते त्यांनी सांगितलं की राजसाहेबांनी बाळासाहेबांच्या पाठी खोपर एक चाकू मारला आहे. तर आत्ता ही वेळ आलेली आहे की राजसाहेबांनी उद्धव साहेब ते सगळे विसरून सोबत येत आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की राजसाहेबांनी बाळासाहेबांचे पाठीत खंजीर घुपसला नाही. राजसाहेब एकमात्र असे नेता आहे जे बाळासाहेबांसमोर गेले, त्यानं सांगितलं की मी आता शिवसेने पक्षात राहणार नाही. त्यांची परवानगी घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला, नंतर ते बाहेर पडले. या पद्धतीला खंजीर घुपसणं सांगू शकत नाही. दुसरं असं आहे की राजसाहेबांनी स्वतःहून हे सांगितलं आहे की आमचे जे क्षुल्लक मतभेद आहे तो मी विसरायला तयार आहे. राजसाहेब जे काही मतभेद होते ते सोडायला तयार आहे, विसरायला तयार आहे. आणि जेव्हा एक माणूस पाऊल पुढे टाकतो तर दुसरा माणसाला जर चांगलं वाटलं तर तो सुद्धा सोबत येतो. मला असं वाटतं की झाला गेला तर गंगेत, महाराष्ट्राची म्हण आहे, जो कुछ हुआ गंगा में. तर जे काही झालं आहे तो गेला, गंगेत गेला, आम्ही विसरून गेलो आहे, ते पण विसरतील आणि एकत्र आले की खूप चांगलं होईल, महाराष्ट्रासाठी चांगलं होईल. पण असं सांगितलं जात आहे की आता शिवसेना UBTसाठी आणि मनसेसाठी एक पॉलिटिकल कंपल्सन झालेलं आहे सोबत यावं. कारण जे मागच्या निवडणुकीमध्ये जशा प्रकारच्या वोट शेअर आहे ते खूप कमी झालेलं आहे. मनसेचे सध्या तर एक नगरसेवक, एक आमदार आणि एक खासदार कधी निवडून आलेला नाही. दुसरीकडे शिवसेना UBTने 20 सीट जिंकली, त्यामधनं 10 मुंबईत आहे. तर एक पॉलिटिकल कंपल्सन आहे म्हणून तुम्ही सोबत येत आहेत. माझा ॲनालिसिस असा नाही आहे. मी पत्रकारसुद्धा होतो आणि राजसाहेबांना मी खूप जवळून ओळखतो. राजसाहेब ठाकरे मतांसाठी लाचार नाही. जेव्हा मी पक्षात आलो होतो लोक हे सांगत होते की उत्तर भारतीय मतांसाठी वागीश सारस्वतला घेतलं गेलं आहे. पण राजसाहेबांनी थेट मला सांगितलं की मला उत्तर भारतीय मत नको आहे. मी तुला का घेतो आहे? तू चांगली मराठी बोलतो आहे, महाराष्ट्रासाठी विचार करतो आहे, त्यामुळे तू माझ्या पक्षात ये. आणि जेव्हापासून मी राजसाहेबांसोबत आहे एकदाही मला दुरावा वाटला नाही. या कारण मी राजसाहेबांसोबत आहे आणि मतांसाठी लाचारी मी कधीही बघितली नाही. 2दा लोकसभेच्या इलेक्शन राजसाहेबांनी नाकारला, मी लढत नाही असं सांगितलं. जर मतांसाठी लाचारी राजसाहेबांच्या मनात असती तर वेगळे वेगळे भाजपाकडून प्रस्ताव आले, राजसाहेबांनी कधी स्वीकारले नाही. जर ते प्रस्ताव स्वीकारले गेले असते तर आमचा खासदार होता, 2-3 खासदार आम्ही निवडून पाठवलं असतं दिल्लीला, आमचे आमदारसुद्धा निवडून आले असते. राजसाहेबांनी कधीही सत्तेसाठी मतांसाठी लाचारी स्वीकारली नाही. ते जे करतायत रोखठोकपणे करतायत, खुलेआम करतायत आणि तसंच ते करणार. युतीचा जेव्हा प्रश्न येतो, युतीचा प्रश्नसुद्धा ते सहजपणे सॉल्व करतील असं मला वाटतं. पण युतीसाठी प्रस्ताव आला पाहिजे. राजसाहेबांकडून प्रस्ताव जाईल तिथे असं मला वाटत नाही, कारण याच्या अगोदर 2दा असे प्रयत्न झाले होते, ते फसले. आणि आता परत असं काही होईल असं राजसाहेब ठाकरे करणार नाही. जर उद्धव साहेबांकडून, शिवसेना उभाटाकडून काही प्रस्ताव आला
तर त्यावर निश्चितपणे विचार होईल आणि राज ठाकरे समर्थ आहे निर्णय घ्यायला. मी आता एक टीजर बघितलं आहे. तर टीजर समोर आलेलं आहे. टीजरमध्ये आपण बघतोय की एक सिंह आहे, त्याच्या आजूबाजूला खूप काय गिधड बोलतो आपण, आणि दुसरा सिंह येतो आणि जे सगळे गिधड आहे ते पडून जातात आणि नंतर दोघेही सिंह जे आहेत ते सोबत खेळतात आणि सोबत जाताना दिसत आहेत आणि ठाकरे नावाचं जे सॉन्ग आहे ते बॅकग्राऊंडमध्ये चालतो. कृपया याचा विश्लेषण करावा. आपण स्वतः पत्रकार होतं, त्याचा आपण विश्लेषण करावा. काय सांगायचं या टीजरच्या माध्यमातून? मला एक हिंदी पिक्चर आठवते. दिलीप कुमार आणि राजकुमार ॲक्टर होते आणि दोघे एक जंगलात गात होते की इस जंगल के हम दो शेर. राजसाहेब ठाकरे शेर आहेत आणि शिवसेनासुद्धा सिंहाशिवाय वावरत नाही आणि आम्हाला कल्पना आहे की उद्धव ठाकरेसुद्धा एक सिंहासारखे आहे. जर दोन्ही सिंह एकत्र आले आणि महाराष्ट्रात फिरले तर महाराष्ट्राचा वेगळा पॉलिटिकल विश्लेषण होईल, वेगळा चित्र जगाला दिसेल असं मला वाटतं. सत्ता परिवर्तन होतील हे सुद्धा खरं आहे. त्यामुळेच भीती आहे लोकांच्या मनात आणि लोक प्रयत्न करत आहे की हे दोघे भाऊ एकत्र आले तर काय होईल. काही लोक असं सुद्धा सांगतात की त्यांच्याकडे काय आहे, एकाकडे एकही आमदार नाही, एकाकडे 20 आमदार, चुकलेले. तसं नाही आहे. कधीही हरणारा व्यक्तिमत्व नाही राज ठाकरे आणि इलेक्शनचा रिझल्ट आमच्या पक्षावर कधीही नकारात्मक प्रभाव सोडलेला नाही आहे. आम्ही अनेक इलेक्शनचा पराभव पाहिला आहे आणि पराभवाने आम्ही खचलं नाही आहे. आम्ही परत उभे राहतो आणि पुरी ताकदीने उभे राहतो. जे काही होईल, आता महाराष्ट्र घडवण्याची वेळ आली आहे. मराठी असा आमचा मुद्दा आहे, मातृभाषाचा मुद्दा आहे. हा पॉलिटिकल मुद्दा मीडिया सांगू शकते, पण आमच्या मनात पॉलिटिकल नाही आहे. आमच्या मनात मराठी मुद्दा महाराष्ट्राच्या हिताचा आहे, मातृभाषाचा आहे, मराठी संस्कृती टिकवण्याचा आहे. त्यामुळे हा मराठी मुद्दा उचलून राजसाहेब ठाकरेंनी आंदोलन सुरू केला होता. सरकारने GR मागे घेतली, आमचा विजय झाला. आता या विजय जल्लोषात आम्ही सगळे एकत्र येत आहोत. उद्धव साहेबसुद्धा आमच्यासोबत येत आहेत. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. एक माझा अखेरचा प्रश्न आहे. एक कधी आपण पाहतो मागच्या 2-3 महिन्यामध्ये असं जास्त झालेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे कार्यकर्ते आहेत 5 ते 6 संख्येमध्ये एक दुकानावर जातात. रस्त्याच्या किनाऱ्यावर जे दुकानदार आहेत, नॉर्थ इंडियन आहे, परप्रांतीय आहे, त्यांच्या दुकानावर जातात. त्यांना बोलतात मराठीत बोल, बँकेमध्ये जाऊन मराठीत बोला, आणि जर ते नाही बोलले तर मारहाण करतात. अशा प्रकारचे व्हिज्युअल जेव्हा समोर येतात तर तुम्हाला नाही वाटतं की पार्टीची, महाराष्ट्राची बदनामी होतात? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. मराठी बोलायला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, शिकायला पाहिजे, बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असं मारहाण करणं बाहेर जेव्हा हे व्हिज्युअल जातो, भारताच्या बाहेर, भारताच्या इतर राज्यात, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची जी इमेज आहे त्याच्यावर परिणाम पडत नाही का? काय वाटतं? बघा, महाराष्ट्राची रचना भाषावर झाली. मराठी भाषेसाठी महाराष्ट्र दिला गेला आणि महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून सगळं काही चालतं. एक माणूस सांगतो की मी मराठी बोलणार नाही, काय केलं पाहिजे? एक माणूस सांगतो की काही करा तुम्ही, खूप भाषा इथे आहे, दुसरी भाषा चालते, हिंदीत मी बोलणार, मराठीत बोलणार नाही, काय केलं पाहिजे? दुसरे राज्यांमध्ये हे चालत नाही तर महाराष्ट्र का खपून घेणार? आणि महाराष्ट्र फक्त गिनीपिग आहे का? त्रिभाषा सूत्राचा प्रयोग सगळीकडे का केला नाही? सर्वात शेवटी महाराष्ट्रात केला पाहिजे ना. पहिला प्रयोग महाराष्ट्रात का? मराठी शिकायला तुम्ही हिंदीमध्ये का त्रिभाषा सूत्र करत नाही? सांगा ना. दिल्लीचे शालेय शिक्षणामध्ये पहिलीपासून मराठी कंपल्सरी करा, ते करत नाही. गुजरातमध्ये करत नाही. गुजरातमध्ये काय? गुजराती आहे, इंग्लिश आहे आणि तिसरा विषय काय? गणित. भाषाचा विषय नाही आहे शिक्षा नीतीमध्ये. जे नवीन शिक्षा नीती आहे तो विषयाचा विषय आहे आणि गणित एक विषय आहे. इथे सुद्धा गणित कंपल्सरी केलं असतं, पण नाही, तिथे हिंदी पाहिजे. म्हणजे हिंदी काही मतांसाठी पाहिजे, जो चुकीचं आहे. जोर जबरदस्ती आमच्या कार्यकर्ता करणार नाही. जर
आम्ही गेलो कुठेही आणि समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर तो सांगू शकतो ना की नाही मी मराठी शिकतो, जय महाराष्ट्र. सांगा ना. तुम्हाला दुसरा एकही शब्द येत नसेल तरी जय महाराष्ट्र सांगू शकतात ना. आम्हाला वाटेल की तुमच्या हृदयात मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी सन्मान आहे. जेव्हा तुम्ही सांगतात की नाही मी हिंदीतच बोलणार, दुसरी भाषा बोलणार नाही, मराठी कधीच बोलणार नाही, तेव्हा जे आमचे कार्यकर्ता करतायत ते चांगलं करतायत. खूप खूप धन्यवाद सर बोलण्याबद्दल. वागीश सारस्वत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस यांनी सांगितलं की मराठीचा सन्मान तर केलाच पाहिजे आणि दुसरीकडे उद्धव आणि राजसाहेब जर सोबत येत आहेत तर जे मराठी प्रेमी आहेत, ठाकरे बंधू प्रेमी आहेत, ते सर्वांमध्ये एक खुशीची लहर आहे. कॅमेरामॅन आसिफ खानसह मृत्युंजय सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.